जुन्या पिढीचे ज्या लोक आहेत तर त्यांनी किंवा बायका काय अनुभवतात त्यांच्या डेली लाईफमध्ये, तर त्याच्यावर मी एक छोटीशी कविता लिहिली आहे. आय होप तुम्हाला आवडेल. तर मी कविता लिहिली पण मला एडिट करायला वेळ नाही मिळाला. तर आता मी जी कविता लिहिली आहे किंवा बोलणार आहे तर त्या कवितेचं नाव आहे मला काय वाटतं. त्याचं नाव आहे मला काय वाटतं. ऍक्च्युअली मला त्याच्यात असं लिहायचं होतं की तिला काय वाटतं. आता स्वारगेटला जी घटना झाली ती ऑफकोर्स सगळ्यांनाच माहित असेल. आता त्याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की कोणाची चुकी होती किंवा काय, पण जसं जस्टिफिकेशन केलं जातं किंवा कोणत्या वेळेने बायकांकडे बघितलं जातं त्याच्यावर मी थोडंसं लिहिलंय. तर माझ्या कवितेचं नाव आहे मला काय वाटतं. कोण काय बोललं यापेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. एखाद्या घटनेवरून एखाद्या व्यक्तीला जज करणाऱ्यांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. चूक नसतानाही आरोप लावणाऱ्यांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. छोटे कपडे घातले म्हणून खालून वरून बघणाऱ्यांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. जास्त पगार कमावला म्हणून भाव खाते असं म्हणणाऱ्यांपेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. हाऊसवाईफ असेल तर तिला घरातली कामे सुद्धा नीट जमत नाही असं म्हणणाऱ्यांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. प्रेग्नन्सीच्या आधी किती बारीक होती आता किती जाड झाली असं म्हणणाऱ्यांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं ते महत्वाचं. तिच्या सुंदरतेची व्याख्या तिच्या रंगावरून ठरवणाऱ्यांपेक्षा तिला ती कशी सुंदर वाटते ते महत्वाचं. स्वतःला योग्य सिद्ध करताना बोलणारीला वाडाव म्हणणाऱ्यांपेक्षा कोणालाही ती न घाबरता स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता ठेवते ते महत्वाचं. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, सावित्रीबाई फुले, आनंदी गोपाल जोशी यांना पण खूप त्रास देणाऱ्यांना काय वाटलं होतं यापेक्षा आजही या महान स्त्रियांचं इतिहासात लिहिलं गेलं होतं नाव आणि आजही आहे आणि चिरकाल असेल, कारण तिला काय वाटत होतं ते तेव्हाही महत्वाचं होतं आणि आजही आहे. बस इतकंच म्हणायचं. थँक्यू सो मच.